तालिदलेनार्पितकर्णभूषा मद्विमदोद्घूर्णितनेत्रपद्मा घनस्तनी शम्भुवधू नमामि तडिल्लता कान्तिमनर्घ्यभूषा घनश्यामलाङ्गीं स्थिता रत्नपीठे शुकस्योदितं शृण्वतीं रक्तवस्त्रां सुरापानमत्ता सरोजस्थितां श्री भजे वल्लकीं वादयन्ती मतङ्गी। भरणान्विता स्मितमुखी नीलोत्पलाभावरा रम्यालक्तकलिप्तपादकमला नेत्रत्रयोलासिनी वीणावादन तत्परा सुरनुताङ्कीरच्छतश्यामला मातङ्गी शशिशेखरामनुभजे ताम्बूलपूर्णानना। आपल्या या महाराष्ट्र राज्यातील आणि जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीच्या काठावर वसलेले हे आमोदे बुद्रुक गाव दिसायला जरी छोटं असलं तरी या गावामागचा इतिहास आणि परंपरा फार मोठी आहे। आणि हे जे इथं आता तुम्हाला दिसतंय हे आहे नवीन गाव, पण खरी कहाणी सुरू होते या जुन्या गावापासून। ही दृश्य आहेत जुन्या गावाची। आता सदर गावाची लोकसंख्या जवळजवळ 1500 एवढी आहे आणि गावात जेवढे नागरिक राहतात तेवढेच नागरिक नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेर गावीही आहेत। आपल्या या आमोदे बुद्रुक गावातील सर्व नागरिक हे सुशिक्षित, प्रगतिशील, शेतकरी व धार्मिक आहेत। गावातील सर्व समान हा एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने नांदतो। गावाची ओळख आणि मुख्य आकर्षण म्हणजे गावातील स्वयंभू आई एकविरा देवीचे मंदिर। देवीची एक अशी मूर्ती जी घडवली गेली नाहीये तर जमिनीतून स्वतः प्रकट झालेली आहे। गावकऱ्यांचा एकविरा देवीवरती निस्सीम भक्ती आणि विश्वास आहे। देवीच्या कृपा आशीर्वादाने भक्तांवरील मोठे मोठे संकट आजपर्यंत टळत आलेले आहेत। गावामध्ये फक्त एकविरा आई नाही तर भगवान शंकर, गणपती, हनुमंतराया, काळभैरव असे सर्व मंदिर देखील आहेत। पूर्वी गावातील काही नागरिकांचे बाहेर गावी नोकरी, शिक्षण व व्यवसायानिमित्त वास्तव्य झाले आणि ते तिथेच स्थायिक झाले। उदाहरण चोरवळ, भोंडण, भालगाव, बोरगाव, जामोद इत्यादी। या गावाशी जुळलेल्या प्रत्येक नागरिकाची आईवरती अपार श्रद्धा आणि गावाचा नागरिक कुठेही जरी असला ना अथवा परदेशात जरी असला तरी चैत्र शुद्ध त्रयोदशी व चतुर्दशी म्हणजेच 14 या 2 दिवशी तो पूर्ण भक्तीने गावात हजर असतो। संपूर्ण गावकऱ्यांसाठी हे 2 दिवस मोठ्या सणासारखे असतात। या 2 दिवसांचं आमोदे बुद्रुक गावामध्ये फार मोठं महत्व आहे। चला आता तुम्हाला जरा इतिहासाबद्दल सांगतो। हे आपले आमोदे बुद्रुक गाव। गावातील सुमारे 107 वर्षापासून चालत आलेली एक परंपरा आहे। त्या परंपरेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे। भक्ती, शक्ती, ऐश्वर्य आणि सौंदर्य, आशीर्वाद यांचा चालत असलेला अविरत प्रवाह। विजय, शांती, समृद्धी, शुभकार्य, शक्तीचे प्रतीक, साक्षात अन्नपूर्णेचे रूप म्हणजे स्वयंभू आई एकविरा देवी।
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गावाचे आराध्य दैवत हे स्वयंभू आहे. त्याला घडवलं गेलं नाहीये, तर ते स्वतः प्रकट झालेलं आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. तर ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती गोष्ट म्हणजे आईच्या प्रकट होण्याची, आईच्या तेजस्वी आणि प्रखर रूपाची, त्या एका चमत्काराची. तर आई एकविरा देवीची ही घटना आहे 1765 सालाची. त्या काळात गावामध्ये पेंढार गवळी लोकांचे वास्तव्य होते. सध्याचे देवीचे स्थान जिथे आहे तिथे आधी शेत जमीन होती आणि अचानकच एक दिवशी एक चमत्कार घडून आला. यापूर्वी अशी घटना गावात कोणीच पाहिलेली नव्हती किंवा कानांनी ऐकलेली देखील नव्हती. कुणाच्या ध्यानीमनीही नसलेला असा हा चमत्कार त्या दिवशी घडून आला. तर झालं असं की शेंदुरासारखे लाल प्रखर 2 बाणे हे जमिनीतून स्वयंभू प्रकटले आणि त्यानंतर गावातील वडीलधारी लोकांनी त्या बाण्यांचा अजून थोडा शोध घेतला आणि थोडा अजून खोल खोदू लागले. जसे जसे ते खोल खोदत जात होते तसे तसे ते बाणे अधिक अजून प्रखर होत जात होते आणि बाहेर येत होते. असा चमत्कार पूर्ण पंचक्रोशीमध्ये कधीच कोणी पाहिलेला नव्हता आणि आपल्या कानांनी देखील ऐकलेला नव्हता. हे सगळं पाहून गावकऱ्यांना देखील आपल्या डोळ्यांवरती विश्वास बसत नव्हता. पण आईच्या त्या प्रखर आणि तेजस्वी मूर्तीने संपूर्ण गावकऱ्यांना त्या घटनेवरती विश्वास ठेवायला भाग पाडलं आणि अशी प्रकट झाली आमोदे बुद्रुक गावातील स्वयंभू आदिशक्ती आई एकविरा देवी. आई एकविरा देवीची यात्रा परंपरा ही 1919 पासून म्हणजेच 107 वर्षापासून चालत आलेली आहे. या तर परंपरा चैत्र शुद्ध त्रयोदशी व चैत्र शुद्ध चतुर्दशी या 2 दिवशी असतात. चैत्र शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी निमसाळा क्षेत्र असते. स्वयंभू आदिशक्ती आईचे मुकुट सोनाराच्या घरी ठेवणे ही वडिलोपार्जित चालत आलेली एक परंपरा आहे. सोनार ते मुकुट उजळून घेतात आणि वर्षभरातून एकदा मंदिराच्या गाभाऱ्यातून देवीचे चरण पादुका आणि मुकुट दर्शनासाठी बाहेर काढले जातात. आमची वडिलोपार्जित पिढ्यानपिढ्या चालणारे संबंध. दुसरी गोष्ट आम्ही तिजाबाद देवीचा मुकुट वगैरे उजळून आमची जी सोनाराचा धंदा आहे त्याप्रमाणे आम्ही करतो. आमचा तो व्यावसायिक धंदा आहे की असं नाही. आणि विशेष गोष्ट घरी आमच्या घरी भाविक लोकांचे सकाळी 4 वाजता पाय पडतात. पंढरपूर सारखं महान तीर्थस्थान आहे म्हणून आम्ही पिढ्यानपिढ्या आमचा परिवार वर्षानुवर्षी येतो. घरी आम्हाला 4-5 पिढीपासून ही देवी येते. ते देवीला उजाळून घेतात, तिचा सिंगार करतात. मग सकाळी 4 वाजता पालखीमध्ये बसून घेऊन जातात आणि ते टेमा येते जळवतात आणि मग ते आमची परंपरा ते चालू राहते. पहिले लाईट देवीच्या पालखीची वाजत गाजत मिरवणूक निघते आणि ती पालखी थेट सोनाराच्या घरी जाऊन थांबते. व त्यानंतर संपूर्ण गाव हे रात्री लोककलांमध्ये तल्लीन झालेले असते आणि त्याच सोबत मंदिरामध्ये एका विशेष पूजेचे आयोजन केले जाते. यात्रेनिमित्त दरवर्षी 11 जोडपे बसलेले असतात. त्यांच्याकडनं हे देवीचा अभिषेक, गणपती पूजन आणि देवीचा अभिषेक केला जातो. अभिषेक केल्यानंतर देवीला वस्त्र चढवले जातात, नवीन वस्त्र चढवले जातात. नंतर आणलेल्या लोकांनी भाविकांकडनं ओटी भरली जाते. नंतर प्रसाद होतो आणि आरती होते.
नंतर मुकुटाची तयारी होते. कुठल्या वेळी केलं जातं तरी? हे रात्री 12 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत, 3:30 वाजेपर्यंत. त्याच्यात तुमची जबाबदारी वगैरे कशी असते? माझ्याकडनं ह्या लोकांकडनं पूजा करून घेणे थोडी माझ्याकडे जबाबदारी आहे. आपली परडी तू भाई अंतरित वाली ज्योती ग, भंडाऱ्याची मुठ उधळली बाप जळली कोटी ग. देई जोगवा आई कृपेचा पदर पसरिला पुढती ग, संसाराची नाव तरू दे हात असू दे पाठी ग. तू रेणुका तू यल्लम्मा दाही दिसला काज महिमा, नांदव सुख संसारी ग. हाती परडी कुंकू भाई अंतरित वाली ज्योती ग, भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग. देवी यल्लम्माईचा कोल्हापूरच्या अंबाबाईचा तुळजा भवानी आईचा आणि पुढच्या दिवशी म्हणजेच चैत्र शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पालखी प्रस्थानाला सुरुवात होते. पालखीमध्ये मुकुट व चरण पादुका असतात. प्रस्थापनाला सुरुवात करताना पालखीला सुगंधित फुले व वस्त्रध्वज यांनी सजवली जाते. मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य, संबळ व इतर संगीतमय वाद्य असतात. वाजत गाजत ही पालखी प्रस्थान करत असते. गावात हा क्षण म्हणजे सर्वात महत्त्वाचा क्षण असतो. संपूर्ण गाव व आजूबाजूचे सर्व गाव एकाच जागेवरती सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी मिरवणुकीत सज्ज झालेले असतात. अनेक भाविक भक्त पालखी प्रस्थान मार्गात दर्शनासाठी आतुरतेने दर्शनाची वाट बघत असतात. त्या दिवशी भक्तिमय वातावरणात संपूर्ण आमोदे बुद्रुक गाव हे तल्लीन झालेले असते. त्या 2 दिवशी जणू की आई स्वतः गावात येऊन सर्व काही बघत असते. पालखी सोहळ्यात आजूबाजूच्या गावातील वाद्यपथक विनामूल्य वादन करतात. देवीवर असलेली त्यांची श्रद्धा, त्यांची भक्ती ते विनामूल्य वादन करून आईच्या मिरवणुकीला साथ देऊन समर्पित करतात. मास्टर सुरेंद्र गायकवाड, आम्हाला इथं 12-13 वर्ष होऊन गेले. हे प्रथा म्हणजे सालाप्रमाणे आईचा मुकुट आम्ही वाजून तिकडं घेऊन जातो मंदिराजवळ, बरोबर. आणि आम्हालाही एक इच्छा असते, नाही भाऊ इथं गावाचं एकदम सेवा होती, आईची सेवा आपल्याकडून घडती, त्या हिशोबाने आम्ही येतो सर. इथं आईचा भरपूर आपल्याला आशीर्वाद आहे, तेच आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे सर. एखादा किस्सा असेल, किस्सा सांगू शकता एखादा? बरेच किस्से होता सर आमचे. म्हणजे रोज आम्ही गाडीवर फिरतो. एक वेळेला माझ्या गाडीचे पाटे तुटले होते रस्त्याने, पण आईनं काही आमची दुखापत होऊ दिली नाही म्हणून. आणि इथं येतानाच झालं होतं, समजा आमच्या गाडीत 15-20 लोक राहतात, पण आम्हाला काही दुखापत झाली नाही म्हणून आम्ही दर साली इथं येतो सर. आणि एवढंच नाही तर 3 ते 4 बँड, त्यासोबत सांबळ आणि बरेच असे पारंपरिक वाद्य देखील या मिरवणुकीत सज्ज असतात. आता हे जी दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे ना, हे दृश्य बघून तुमच्या अंगावरती काटा आल्याशिवाय तर राहणारच नाही.
आई का म्हणतात? आणि आज ही एवढी गर्दी कशाची? चला तिला बघाया चला, चला चला तिला बघाया चला, आई माझी फुलांनी सजली गो. आर मिरवत पालखीत चालली गो, वीरा माऊली गो. मिरवत पालखीत चालली गो, वीरा माऊली गो. व सकाळी आईला केलेली नवस्फूर्ती एक निमसाळा पद्धत पार पडते, जी की मी तुम्हाला थोड्या वेळात पूर्ण माहितीनुसार सांगतो. चैत्र शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी गावातील लोक गव्हाच्या पिठाच्या कणिकापासून दिवे आणि वेणी, फणी, भंडारा तयार करून देवीला आरती दाखवतात. यावेळी देवीला नैवेद्यात 56 भोग, पुरणपोळी आणि गोड नैवेद्य दिले जातात आणि महिषासुरासाठी मांसाहाराचे नैवेद्य अर्पण केले जाते. चैत्र शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी रात्री 9 वाजेनंतर लोकनाट्य, लोककला, मनोरंजनासाठी कलाकार सादर करण्यास सुरुवात करतात. त्यात वगनाट्य व पारंपरिक नृत्य होतात. त्यातून लोकांना एक चांगला संदेश मिळावा हीच गावकऱ्यांची आणि लोककलाकारांची इच्छा असते. व तसेच चैत्र शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी गावातून मानाचा रथ मिरवणूक असतो, ज्यामध्ये विशिष्ट असे की त्यात कोणत्याही प्रकारच्या धातूचा उपयोग केला जात नाही. संपूर्ण रथ हा मानवनिर्मित असतो. विशिष्ट झाडांचे लाकूड आणि बांबूंपासून हा संपूर्ण रथ तयार केला जातो आणि त्याला तसे तयार करून दोरीच्या सहाय्याने बांधले जाते. परंपरा पिढ्यान पिढ्या चालण्या आमना आजोबा पंजोबा बस. तुम्ही कितवी पिढी आहे? 7वी 8वी पिढी. अच्छा. आणि कसं राहत तुम्ही, कसं येणं बनवतोस वगैरे, कसं बनवतोस तुम्ही? आम्ही लाकूड नाही येतो, सर्व लाकूड नाही येते आम्हाला. आपला साग आहे, दिवस आहे, बाबूड आहे आणि बांबू आहे. अच्छा. आणि दोरकन बांधतात आणि मानना तगतराव आहे. 3 गावांचा तगतराव म्हणजे येतच. आम नाव लाकडी तगतराव आहे. धरीला धरीला पाळी लाविला लाविला बहला लिंबाचा बांधिला. मग त्याची मिरवणूक निघते. या रथाला मानाच्या बैलगाड्या असतात. काही गावकऱ्यांच्या बैलजोडी पण नवस केलेला असतो आणि निवडले गेलेल्या बैलजोड्या या 2 बैलजोड्या लावून तो रथ ओढला जातो व यामुळे मिरवणुकीत सोबतीला भोकर आणि जामोद या गावाचे देखील रथ असतात. अशा 3 रथांची संपूर्ण मिरवणूक पूर्ण गावभर निघते आणि देवीच्या पायथ्याशी जाऊन थांबते. सेवेसाठी आलो दुरुनी, तूच जीवाचा जीव स्वामी. होऊ दे मंगल आई ग, आपली परडी तू भाई. अंतरी देवली ज्योती ग, भंडाऱ्याची बुठ उधळली, बाप जळली कोटी ग. देई जो
जोग. आणि त्यानंतर रात्री सुमारे 10 वाजेनंतर परत लोककलाकार लोककला सादर करण्यास सुरुवात करतात आणि पूर्ण गाव लोककलेमध्ये आणि नाटकांमध्ये रमलेले असते. पाठीग तू रेणुका तू यल्लम्मा काही दिसला काच महिमा. मांडिली भक्तीन पूजा हे भरीला चौक तुझा. आई मांडिली भक्तीन पूजा हे भरीला चौक तुझा. हे धाव संकटाला माय तारुणी तुने धाव संकटाला माय तारुणी तुने. अग अंबाबाई गोंधळाला ये. अग अंबाबाई गोंधळाला ये. अंधार घालव ग तुझ्या या बाळी गोपाळाला सुखानं पालव ग. हे टाकल्या बोलाला माय बरकता तुझे टाकल्या बोलाला माय बरकता तुझे. अग अंबाबाई गोंधळाला ये. अग अंबाबाई गोंधळाला ये. गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला ये ग. गोंधळ मांडीला ग येणू गोंधळाला ये ग. लेन ग कुकाच तुझं लेन ग कुकाच लेन ग कुकाच तुझं लेन ग कुकाच. त्या कुकाच्या लेहण्यामध्ये ग माझे माय मिळत आऊक सुखाच. त्या बाय कुकाच्या लेहण्यामध्ये ग माझे माय मिळत आऊक सुखाच. हे निरंतर चंदनाचा घमघमाट दे निरंतर चंदनाचा घमघमाट दे. अग येडा माय गोंधळाला ये. अग अंबाबाई गोंधळाला ये. अंबाबाई गोंधळाला ये. गोंधळाला ये. तुळजापूरची आई भवानी गोंधळाला ये ग. माहूरगडचे रेणुका तू गोंधळाला ये ग. पणीगडच्या सप्तशृंगी गोंधळाला ये ग. करमाळ्याचे येडामाई गोंधळाला ये ग. आता सौंदतीचे यल्लमा तू गोंधळाला ये ग. अग मांडरगडचे काळूबाई गोंधळाला ये ग. अग पाथर्डीचे मोहटा देवी गोंधळाला ये ग. आई कोल्हापूरची महालक्ष्मी गोंधळाला ये ग. आई गोंधळाला ये ग.